बॉलला सुरुवात झाली. पहिला बॉल टाकण्यासाठी या स्पर्धेतला सज्ज होतो गोलंदाज साहिल गोसावी. समोर स्ट्रायकिंग एंडला प्रितेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. पुलचा प्रयत्न आहे, शरीरावरती टाकला. राऊंड विकेट आले, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चला दोन्ही संघाच्या 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. महत्वाची सूचना असेल दोन्ही टीमच्या. खरं तर कॅप्टनला आपले 12वे खेळाडू कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असायला हवेत आणि योग्य माहिती खरं तर स्कोररकडे आपण पोहोचवा. प्रितेश आणि त्याच्या बरोबरीने सलामीवीर खेळाडू आहेत त्या ठिकाणी प्रथमेश पाटील, साहिल गोसावी. पुढचा बॉल स्लॉट मध्ये आला, ऑन साइडला प्रहार केला. आडव्या बॅटने बॉल चालला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. या स्पर्धेतला पहिला मोठा फटका, 6 धावा, षटकार. आक्रमण आपण पाहिलं प्रितेशचं. षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 6 धावा येताना पाहिल्या कोपर टीमसाठी. पुढचा बॉल स्लॉट मध्ये टाकला. पुन्हा एकदा लॉफ करत असताना डाऊन द ग्राउंड खेळले. लॉंग ऑफचा फील्डर धावत गेला होता. लॉंग चेस परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. गतवर्षी या स्पर्धेच्या आठवणी आजही आमच्या खरं डोळ्यासमोर आहेत. आर्यन नाईकने काय कमालीचे एफर्ट्स लावले होते या स्पर्धेमध्ये, जो सध्या ISPL मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. बामणडोंगरीचा खेळाडू, त्याची फिल्डिंग, त्याची बॅटिंग सर्व गोष्टी चर्चेमध्ये राहिल्या. समोर टाकलाय. याही वेळेला आपण पाहिला फक्त दिशा दिली आणि स्क्वेअर कटचा हा प्रयत्न आहे. बॉल चालला त्या ठिकाणी डीप थर्डमॅनला सीमा पार. 4 धावा, खणखणीत चौकार. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि फक्त दिशा दिली. बॉलला डिग आउट करत असताना हा बॉल त्या ठिकाणी निघाला डीप थर्डमॅनच्या रिझनकडे. त्या ठिकाणी 4 रन्स मिळाल्या. बॅटिंग करताना प्रथमेश पाटीलला, प्रितेश पाटील आणि प्रथमेश पाटील हे 2 खेळाडू. पहिल्याच षटकामध्ये आक्रमण चढवत असताना साहिलच्या अगेन्स्ट पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. समोर टाकला बॉल, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळले. हलकीशी करा घेत बॉल मागे चाललाय. जर का स्टम्प्सला हिट झाला असता, ऑन दी स्टम्प्स हा थ्रो असता तर कदाचित परतावं लागलं असतं प्रितेशला. परंतु नियतीला हे कदाचित मान्य नसावं. चिक्की सिंगल ही अंगलट आली असती प्रितेशच्या. रिस्क घेतली होती. रन कंप्लीट झाली. 1 धाव या ठिकाणी मिळाली. या एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. बिनबाद 12 अशी धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती आहे. यंगस्टर भंगारपाडा टीमला लीड करतोय सध्या साहिल. जबरदस्त चांगला एक ऑलराऊंडर खेळाडू डाव्या हाताचा. त्याच्यासमोर प्रितेश. या बॉलला स्विंग अँड मिस. क्या बात आहे. अकूट टप्प्याचा बॉल थोडा कटर टाकला आणि इथे मात्र शेवटचा बॉल डॉट टाकताना आपण पाहिला साहिलला. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कोपर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती बिनबाद 12. चांगला स्टार्ट मिळालाय. 12 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. चला जास्त वेळ आपण एकत्र येऊ नका, ही सूचना प्रत्येक टीमला राहील. फक्त ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुम्ही एकत्र येऊ शकता. तिसऱ्या षटकानंतर जेव्हा पाणी जाईल मैदानाकडे तेव्हा तुम्ही एकत्र या. अन्यथा प्रत्येक षटकानंतर एकत्र येऊ नका, ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने राहील. डे नाईट फॉर्मॅट बघा. ड्रेसिंग कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. याही गोष्टीकडे लक्ष प्रत्येक टीमला द्यावं लागेल. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम राहील. ड्रेसिंग कंपल्सरी असेल. टी शर्ट, ट्रॅक शूज तुम्हाला परिधान करूनच मैदानामध्ये उतरावं लागेल. अरे सेम कलर हे देखील महत्वाचं आहे. पहिलं षटक संपलं. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. संकल्प ग्रुप अँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निलेश शेठ जरे यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी 1 लाखाचं आर्थिक सहकार्य लाभलं. त्यांचं मनापासून आभार. किरणजी जरे, खरं तर क्षमा असावी, किरणजी जरे साहेब ज्यांच्या नावाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त पारगाव नगरीमध्ये डे स्पर्धा आपण पाहिली. संकल्प ग्रुप अँड बिल्डर्सचे खरं तर या ठिकाणी प्रोप्रायटर आहेत. त्यांचा मनापासून आभार. सिद्धिविनायक कोपर संघ मैदानामध्ये खेळतोय. नुकताच सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 2025 अजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिली. दमदार आयोजन. त्या स्पर्धेत संपूर्ण शिल्पकार अजय शेठ पाटील, आयुष पाटील यांना आपण पाहिलं. त्यांच्याकडून देखील कोपर टीम आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊया. चांगली मॅच. पहिला सामना, पहिलं षटक संपलं. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय आतिश दमडे, लेफ्ट हँडेड बॉलर. यावेळी हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना बॉल लॉंग ऑफ कडे केले. सिंगल घेत असताना एंड बदलला प्रथमेशने. कॉपीबुक स्टाईल फटक्यांसाठी प्रथमेश ओळखला जातो आणि इथे मात्र तीच रणनीती. प्रितेशला जास्तीत जास्त आक्रमण करण्याची तो संधी देतोय आणि स्वतः सिंगल डबल कडे लक्ष देतोय. ही रणनीती देखील फार महत्वाची आहे, कारण एका बाजूने आक्रमण, दुसऱ्या बाजूने संयम. सिंगल डबल जर आल्या तर चांगल्या तुम्ही खरं तर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकताय. आणि चांगल्या स्ट्रॅटर्जीने मात्र हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळाले.
12 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. या ओव्हरच्या पहिल्या बॉलला सिंगल आली. 3 षटकाच्या तडिया सर्कलच्या बाहेर डीप मध्ये. पुढचा बॉल लो फुल टॉस टर्न केला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर आहे डीप मध्ये त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका आपण पाहिला. आय थिंक राजा त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. डीप स्क्वेअर लेग असेल त्या ठिकाणी आपण पाहिला. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये फिल्डर उभे केलेले आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग असेल, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. फिल्डिंगची विवर रचना आपण सध्या मैदानामध्ये पाहताय. समोर टाकला लॉफ करत असताना गॅप मध्ये फटका. हा फटका लाजबाब होता. पिकअप शॉट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार षटकार. साठी तुम्हाला एक रिव्ह्यू दिला गेला आयोजकांच्या वतीने. त्या रिव्ह्यूचा वापर तुम्हाला फक्त बीमर आणि रनआउट साठी करायचा. वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे. रिव्हर्स खेळले स्विच करत असताना फटका लाजबाब लॅप शॉट बॉल चालला कव्हर पॉइंटला. एका टप्प्यावरती वन बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार खणखणी चौकार. चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. धावसंख्या आता वेगाने वाढत चालली आहे. 23 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. बघा व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नसणार आहे. आणि पहिल्या 3 मॅच मधील गुण हे मालिकावीरसाठी ग्राह्य धरले जातील. ही महत्वाची सूचना आम्ही पहिल्याच मॅच मध्ये देतो प्रत्येक टीमला. आयोजकांनी आम्हाला सांगितलं धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती 24. यस रोशन पाटील 24 धावा. 24 धावा सध्या धावफलकावरती आहेत. बघा कॅल्क्युलेशन प्रत्येक खेळाडूकडे आहे. डगआउट मध्ये बसलेला सिनियर खेळाडू रोशनने आम्हाला लगेच सांगितलं 23 नाही कदाचित 24 असावे आणि 24च आहेत. उत्तम स्कोरिंग जतीन गोंधळी आमचे एकत्र उसाटण्याचे स्कोरर आहेत. एकवेरा इव्हेंटचे टेक्निकल स्कोरर, कॅमेरामन, टेक्निकल ऑपरेटर त्यांची योग्य भूमिका राहील. समोर टाकला पुढे आले होते. हलक्यात आणि ऑन साइडला बॉल ड्राईव्ह करत असं आपण पाहिलं. डीप मधून चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली. सॉफ्ट हँडेड खेळतात खरं तर प्रथमेश. मगाशी म्हटलं कॉपी बुक स्टाईल तो चांगला खेळतो. आणि यावेळेला आपण पहिला पुढे येत असताना फुल टॉसला हलक्या हाताने ऑन साइडला टर्न केलं. ज्या ठिकाणी 2 धाबा आल्या. ताकदीपेक्षा टायमिंग मध्ये तो भर देतोय. गोलंदाजाची गती तुम्हाला ओळखावी लागेल. या फुल टॉसला तुम्ही आडव्या बॅटने देखील प्रहार करू शकले असते. रिव्हर्सचा पर्यंत पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे. बॅकअप साठी दुसरा आलाय. दोन्ही फिल्डर त्या ठिकाणी आपण पहिले फंबल होत असताना 2 धाबा आल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा या चेंडूवरती मिळाल्या. आणि या 2 षटकांचा देखील खेळ संपताना आपण पाहिला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. बिनबाद 28 लॉस ऑफ 0. 28 धावा धावफलकावरती. आजच्या करता दिवस रात्र फॉर्मॅट मधला हा पहिला सामना. यंगस्टार बंगरपाडा विपक्ष एका बाजूला, सिद्धिविनायक कोपर हकेच्या अंतरावरती ही 2 गाव आहेत. आणि ह्या 2 गावांचं बॅटल सध्या तुम्ही मैदानामध्ये आपण रंगताना पाहताय. निमित्त आहे या स्पर्धेचं स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली डे नाईट फॉर्मॅट. 3रं पर्व या स्पर्धेचं. 2 जानेवारी. सर्वांना आमच्या आयोजकांच्या वतीने नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. यानंतरचा होणारा सामना पाटणोली आणि खोपटे हे 2 संघ आपण रेडी राहा पुढच्या मॅच साठी. बघा पहिलं सत्र संपलं. जर का एखादा कॅप्टन आला नाहीये तर मात्र प्रतिस्पर्धी कॅप्टनला टॉस विन घोषित केला जाईल. आणि दोन्ही कॅप्टन जर आले नाहीत तर मात्र षटकांमध्ये कपात होईल. ही सूचना असेल आयोजकांच्या वतीने. शिस्तबद्ध आयोजन. सेकंड स्पेलला आता आलाय खरं साहिल. वैयक्तिक 2रं, सांघिक 3रं. समोर टाकलाय उडवला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स इन टू द फॅन सीमा पार चौकार. मैदानाच्या आपण पाहता टणक आउटफील्ड आहे. पाटा विकेट. त्याचा फायदा. फुल टॉस टाकला. एक्सा कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी धावत पुढे आले. झेल टिपलाय आणि पहिला धक्का प्रित्येच्या स्वरूपात बसतोय सिद्धिविनायक कोपर टीमला. पहिला खेळाडू बाद.
येत असताना सिंगल रन मिळाली. एंड बदलला, आपलं खातं ओपन केलं गोविंदा पाटीलने. टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती एक गडी बाद 33 धावा. 33 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला सामना. विकेट कोणाच्या प्रेमात पडेल, फलंदाजांच्या की गोलंदाजांच्या, हे पाहायचं आहे. आजकाल प्रत्येक विकेट ही बॅटरला चांगला त्या विकेटचा मात्र फायदा होताना पाहायला मिळाला. फास्ट विकेटवरती गोलंदाजांना देखील ऍडव्हान्टेज मिळाला. इथे बॅटिंग पॅराडाईज विकेट तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण रात्रीमध्ये. जसा वेल पुढे जाईल, फक्त दिशा दिली, स्लॅश केला बॉलला आणि इथे मात्र बॉल झाला त्या ठिकाणी डीप बॅकवर पॉइंटला, सीमा पार, खणखणीत चौकार. 4 धावा. यस, बीमर साठी रिव्ह्यू वापरलाय, चेक केलं जाईल. ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू सर. यस, अंपायर्स कॉल आपण इथे चेक करणार आहोत. हाईट फॅक्टर, बॉलचा अटेम्प्ट पॉइंट कमरेच्या वर असेल तर मात्र डेफिनेटली बीमर, आणि जर का कमरेच्या खाली असेल तर मात्र लीगल बॉल राहील. पण ऑलरेडी त्या ठिकाणी चौकार मिळालेला आहे. चांगली बॅटिंग, मैदानाच्या चहूबाजूला फटके मारू शकतो प्रथमेश, हे त्याने दाखवलंय आपल्या बॅटिंगमध्ये. प्रतुल्य पाटील सारखा एक चांगला लेदरचा अनुभव असला खेळाडू या टीम मध्ये आहे. पण तो यावेळेला प्रथमेश चांगली भूमिका साकारत असताना स्लॅश केला त्याने, बरोबर बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल निघाला होता. इनफिल्डला क्लिअर करत असताना चौकार. चेक केलं जात आहे. तिसरे पंच आमचे शैलेश चव्हाण सर ऑफिशियल, आणि एका बाजूला मेन अंपायर जीवन गावण, स्क्वेअर लेग नंदू पाटील. त्रिवेणी संगम, खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून तुम्हाला होताना पाहायला मिळेल. बघा, यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम पाटणोले आणि खोपटे आपण वेळेवरती पोहोचा. पहिलं सत्र संपलं की लगेच आम्ही टॉसकडे जाणार आहोत, आणि जर का एखादा कॅप्टन उशीर आला तर मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला टॉसविन घोषित केलं जाईल. शिस्तबद्ध स्पर्धा म्हटलं की दापोली गावामध्ये होणारी स्पर्धा, आणि हे तिसरं पर्व आहे. अप्रतिम आयोजन, गेले 2 पर्व आम्ही पाहिलं. मोठा प्रतिसाद मात्र प्रेक्षकांचा या स्पर्धेला मिळाला. भरभरून मात्र पाहुण्यांची उपस्थिती आपण या मंचावरती पाहिली, आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान होताना आम्ही या मंचावरती पाहिला. आणि आज पहिली रात्र, दिवस रात्र फॉर्मॅट, सूर्य पूर्णपणे अस्ताला गेला. आता पुन्हा एकदा फ्लड लाईट मध्ये आपण आहोत. उत्तम दर्जाचा प्रकाश तुम्हाला क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. टाचणी जरी मैदानाच्या आतमध्ये पडली तर ती देखील दिसेल, इतका चांगला उजेड तुम्हाला सध्या क्रीडांगणावरती पाहायला मिळतोय. त्यामुळे एक वेगळी मजा येईल या स्पर्धेमध्ये. खेळाडूंना मात्र एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध होताना आपण पाहिला. तर निर्णय पेंडिंग आहे, डिसिजन चेक केलं जात आहे, ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. चौकार तर ऑलरेडी दिलाय, परंतु बॉलचा हाईट फॅक्टर रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहिलं जाईल. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, आणि निर्णयाची प्रतीक्षा आहे. जरा झटपट निर्णय घ्या प्लीज. वेळेचं महत्व आहे. रिस्ट्रिक्शन आपण दिलंय प्रत्येक टीमला 25 मिनिटांमध्ये सत्र समाप्त करायचं आहे. थोडासा हा बॉल आपण जर पाहिला तर नक्कीच निर्णय आम्ही तुमच्याकडे लगेच पोहोचवू आणि त्यानंतर चर्चा करू. योग्य माहिती तुमच्यापर्यंत येईल. बीमर आहे की नाही हे पाहिलं जात आहे. कोपर टीम, मोठा पॉज झाला पण तो फील्डिंग आपण लावून घ्या. निर्णय जो काय येईल तो येईल. इट्स बीमर कॉल. बीमर +4 म्हणजे पंजाब एल या ठिकाणी बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीमला नेक्स्ट बॉल फ्रीट. स्पर्धेतला पहिला बीमर टाकलाय साहिल गोसावीने. स्पर्धेतला पहिला षटकार ठोकला होता प्रितेश पाटीलने. फ्रीटचा बॉल यावेळेला आपण पाहिला, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. रनआउटची संधी होती, फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवलं. त्या ठिकाणी साहिलने थ्रोही केला होता. ऑन दी स्टंप्स पुन्हा झाला असतं तर कदाचित विकेट मिळाला असता. मला वाटतं नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल या खेळाडूंना, आणि इथे मात्र संधी निर्माण झाली. प्रथमेशला जीवनदान त्या ठिकाणी मिळालं. धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती आहे एक गडी बाद. धावा आपण पाहिले आतापर्यंत 38-38. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्याच लढतीमध्ये कदाचित 55-60च्या आसपास पोहोचू शकतोय बॅटिंग करणारा सिद्धिविनायक कोपर टीम. जशी सुरुवात केली या टीमने अप्रतिम राहिली, दमदार. रिव्हर्सचा प्रयत्न, फुल टॉसला त्या ठिकाणी कन्वर्ट केलं चौकारामध्ये. स्टान्स बदलला, दिशा दिली, बॉल चला डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, खणखणीत चौकार.
धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये आतिशने 16 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा साहिल आला, त्याने 15 धावा खर्च केल्या. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिला. टोटल 27 धावा त्याने 2 स्पेलमध्ये खर्च केल्या. बॉलिंग मार्कमध्ये चौथ्या षटकासाठी आले त्या ठिकाणी यंगस्टार बंगारपाडा संघाचे खेळाडू विशाल दमडे. फार एंड मात्र षटक राहील विशाल दमडेचं. बॉलिंग मार्कवरती आपण त्यांना येताना पाहताय. समोर पुन्हा एकदा प्रथमेश पाटील. काय बॅटिंग केली प्रथमेशने, अप्रतिम फटकेबाजी प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चौकार षटकार, त्यानंतर कवचला फटके आपण पाहिले, रिव्हर्सचे फटके पाहिले त्याच्या माध्यमातून. विशाल आलाय पंचांच्या डाव बाजूने. रॅडम ओव्हर द विकेट ऑन साइडला पुन्हा एकदा लो फुल टॉस टर्न करत असताना मिड विकेटला हा फटका होता जिथे सिंगल मिळाली. आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय गोविंदा पाटील. अगदी सहजगत्या सिंगल पूर्ण केली. एक धाव घेत असताना एंड बदलला. 44 44 धावा धाव फलकावरती. आपण प्रेडिक्ट केलं किमान 55-60च्या आसपास पहिल्या सत्रामध्ये त्या ठिकाणी कोपर संघ पोहोचू शकतोय. आणि सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर त्याही पेक्षा पुढे जाऊ शकतो जर का या रन रेटने हा संघ खेळत राहिला. 14.33च्या सरासरीने पहिल्या 3 ओव्हरमध्ये 43 आल्या. आणि आता पहिल्या बॉलला सिंगल, 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 44 धावा सध्या धाव फलकावरती. समोर गोविंदा पाटील व्यावसायिक दर्जाचा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती. हाफ ट्रॅकर फिरून मारलाय. भरपूर अवधी होता. नटरंग स्टाईलने हा बॉल पाठवलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या बाहेर. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. भरपूर अवधी होता. कमी गतीचा हाफ ट्रॅकर पुरेसा अवधी होता आणि त्याला पिक करत असताना गोविंद पाटीलचा हा फटका चालला स्क्वेअर लेगच्या बाहेर. पॅरल सीमा पार षटकार. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. 50 कंप्लीट. 50वा धाव फलकावरती आपण लागताना पाहताय. पहिल्याच कर्ज सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत 5 षटकं कंप्लीट झालेली नाहीयेत आणि 50वा धाव फलकावरती. 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 50वा स्कोर कार्ड वरती. फुल टॉस वन्स अगेन. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सफर. मिड विकेटच्या बाहेर. गोविंदाचा आणखीन एक दणका षटकार. पुन्हा एकदा याही वेळेला उडवला बॉलला. उंची जास्त घेतली. झेल होईल का? झेल खाली क्षेत्ररक्षक आलेले आहेत मिड विकेटचे. जजमेंट चुकलं आणि त्यानंतर मात्र बॉल निसटला हातातून. जीवनदान गोविंदा पाटीलला मिळालं. रात्रीच्या क्रिकेटमध्ये एवढ्या उंचीवरती गेलेला बॉल त्याला जज करणं तितकं सोपं नाहीये. मग तो क्रिकेटमध्ये खेळत असताना कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला मात करावी लागते तेव्हाच तुम्ही विजयाकडे पोहोचता. आणि इथे मात्र मिस्टेक झाली. जीवनदान मिळालं गोविंदा पाटीलला. 2 धावा आल्या टीम कोपरला. 58 धावा. पुढचा बॉल अगदी समोर टाकला होता त्या ठिकाणी. बरोबर यॉर्कर लेंथ, फुल लेंथ बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. 58 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. पहिला खेळाडू बाद झाला त्या ठिकाणी प्रितेश. त्यानंतर गोविंदा मैदानामध्ये आला. प्रथमेशने चांगली बॅटिंग केली. गोविंदा देखील आक्रमण करताना पाहायला मिळाला. समोर टाकलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना अगदी बॅकलिपला वर घेतलं होतं. ऑन दी टोच खेळत असताना हा फटका आपण पाहिला. अलॉंग विथ कार्पेट लॉंग ऑनला केले जिथे सिंगल मिळाली. आणि या सिंगलच्या मदतीने चौथ्या षटकाचा खेळ संपत असताना टीम कोपरची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 59. 59 लॉस ऑफ 1 विकेट. चला थोडं स्पीडअप करा. 1 षटक बाकी आहे आणि आतापर्यंत 59 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहिल्या. 4 ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्या जवळजवळ 16 धावा आल्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 43 धावा होत्या. या ओव्हरमध्ये 16 आल्या. मागच्या ओव्हरमध्ये 15 आल्या. त्याच्या अगोदर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या ठिकाणी 16 आणि पहिल्या ओव्हरमध्ये 12. अगदी 12, 15, 16ची रेंज चालू आहे. अंतिम षटकामध्ये किती येतील स्लॉग ओव्हरमध्ये हे देखील पाहावं लागेल. 59 आतापर्यंत आहेत. 1 षटक बाकी आहे स्लॉग ओव्हरचं. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली पर्व 3रं ज्यावरती आहे. तमाम दापोली वासियांना गर्व असेल. खरं तर दैदिप्यमान आयोजन 3 पर्वामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि आज मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. डे नाईट फॉर्मॅट अप्रतिम. क्रीडांगण सपाट आउटफील्ड या मैदानाच्या आपण पाहता स्वर्गीय दिबा पाटील क्रीडानगरी पुष्पकनगर दापोली सेक्टर 9 मध्ये आपण सध्या आहोत. जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत असेल, ज्यांना इथे यायचं असेल नक्की सेक्टर 9 मध्ये पोहोचा. तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घेता येईल. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय शेवटच्या षटकासाठी हर्षद दमडे. गोविंदासाठी अगदी वेगात टाकला एक्सप्रेस बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. त्या ठिकाणी विकेट किपरलाही बीट केलं होतं पण तो गोविंदाने सांगितलंय प्रथमेशला मै होऊ ना, तू थांब त्या बाजूला, मी किल्ला लढवतोय.
शेवटचं षटक तर त्यालाही माहिती आहे या षटकामध्ये धावा यायला हव्यात. त्याच्या बॅटिंग मधून आपण षटकार पाहिले. आता इथून मात्र पुढचे 5 बॉल तितकेच महत्वाचे राहतील. आत्मविश्वास दाखवत असताना पुन्हा एकदा आपण पहिला डॉट बॉल. क्या बात आहे. लास्ट ओव्हर मध्ये जे लास्ट व्हायला हवेत ते मात्र होणार नाहीयेत, कारण हर्षद देखील तितकाच चांगला गोलंदाज आहे. कमालीची गोलंदाजी. पहिले 2 बॉल त्याने बघा योग्य टप्प्यावरती टाकले. गती जरी कमी असली तरी त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. पहिला बॉल फुल लेंथ टाकला, त्यानंतर पुन्हा मागे टाकला, लेंथ कमी केली. तिसरा बॉल किती वेळ संयम दाखवेल गोविंद पाटील हे देखील पाहावं लागेल. अंतिम षटक चालू आहे. 59 धाबा. स्कोर कार्ड मध्ये फ्लिक करत असताना पायातला बॉल फटका फसलाय. झेल टिपला मिड विकेटला आणि मोठा धक्का बसलाय. टीम कोपरला. दबाव 2 डॉट बॉलचा आणि त्यानंतर चुकीचं शॉट सिलेक्शन. विकेट मिळाला टीम भंगारपाडाला. लास्ट ओव्हर मध्ये करतो मैदानामध्ये हर्षद दमडे. नवीन खेळाडू मैदानाकडे चला. प्रफुल्ल पाटील शांत संयमी असा हा खेळाडू मैदानाकडे जात असताना आपण पाहता प्रफुल्लला. अमर पवार लेफ्ट बॅटर तो देखील अतिशय घातक खेळाडू. आज आय थिंक टीम स्क्वॉड मध्ये नसतील कदाचित. रोशन पाटील ज्याच्या नावावरती एक शतक राहिले टेनिस क्रिकेट जगतामधील आणखीन एक मोठं नाव, त्याचा देखील आपण आवर्जून उल्लेख करू. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर असं म्हणतात. सराव क्रिकेटसाठी फार महत्वाचा असतो. तुम्ही जितका चांगला सराव कराल. स्मृती चषक व सरपंच चषक दापोले यांच्या माध्यमातून सन्माननीय मोतीराम जितेकर साहेबांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत साहेब. तुम्ही आलात आणि करतात. स्पर्धेची शोभा द्विगुणित झालेली आहे आणि या पहिल्या दिवस रात्रीच्या स्पर्धेमध्ये आज आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. त्यानंतर वसंत शेठ पाटील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक वसंत शेठ पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. सौरभ जितेकर आमचे सर्व लाडके आयोजक, आज संपूर्ण मेहनत घेणारी ही मंडळी, त्यांच्यामध्ये सौरभ जितेकर यांच्या शुभ हस्ते वसंत शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. एक ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक वसंत शेठ पाटील, आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर मी आमंत्रित करतोय जनार्दन पाटील यांना. सुदर्शन जितेकर यांच्या पवित्र हस्ते हा शुभ सन्मान होईल. जनार्दन पाटील, जनार्दन बाबा आपण यावं या सन्मानाचा स्वीकार करण्याकरता. मोतीरामजी जितेकर तंटामुक्ती अध्यक्ष यांचाही सन्मान झाला. त्यानंतर मात्र जनार्दन पाटील ज्येष्ठ वरिष्ठ दापोली गावातील सर्व ही मंडळी आज इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान जनार्दन पाटील साहेब. खरं तर जय हनुमान नाच मंडळ दापोली ज्यांना सातत्यानं मार्गदर्शन देणारे आणि उत्तम आचार्य म्हणून या दापोली गावची ओळख आहेत, ते जनार्दन पाटील यांचे इथे सन्मान. त्यानंतर मी आमंत्रित करतोय सन्मान करण्याकरता अमित यांच्या पवित्र हस्ते हा शुभ सन्मान करण्यासाठी आपले सर्वांचे लाडके पंचायत समितीचे माजी सभापती तथा अनंत पांडुरंग भोईर, स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्कूल कमिटीचे चेअरमन आदरणीय सन्माननीय प्रकाश शेठ जितेकर, सर्वांचे लाडके भाऊ भावट्या यांचे ते सन्मान केलं जाईल. आपले सर्वांचे लाडके भाऊ आदरणीय सन्माननीय प्रकाश शेठ जितेकर, त्यांना एक विशेष भेट वस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं माजी पंचायत समिती सभापती तथा अनंत पांडुरंग भोईर या विद्यालयासाठी खरं तर अहोरात्र सेवा देणारे, आर्थिक कोणतीही गरज पाठबळ साहेबांनी खरं तर सातत्याने दिले असे सन्माननीय प्रकाश शेठ जितेकर यांना इथे सन्मानित करण्यात आलेला आहे. तदनंतर ज्यांच्या सरपंच अर्थात सुसौभाग्य पत्नी सौभाग्यवती निकिता घोपरकर अर्थात समाधानजी घोपरकर यांना विनंती करतोय.
सरपंच साहेब आज महिला सरपंच जरी असले त्यांची पूर्ण धुरा त्यांची पूर्ण जबाबदारी समाधान घोपरकर हे पार पडताना मी विकास पाटील यांना विनंती करतोय, विकास पाटील आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करावा. समाधान घोपरकर यांना आपण सन्मानित करत असताना आपण पाहतोय खरं तर युवा कार्यकर्ते दापोली गावचे कमी वयामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आज उत्तुंग भरारी घेणारी व्यक्ती ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी सौभाग्यवती निकिता समाधान घोपरकर सरपंच पदावर विराजित असणाऱ्या हे खरं तर त्यांच्या पाठीमागे असणारं आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असणारी खरी तर ही मेहनत ते समाधानजी घोपरकर यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर विकास पाटील यांनाही आमंत्रित करतोय की आपणही या सन्मानाचा स्वीकार करावा. विकास पाटील यांना सन्मानित केलं जाईल, परंतु मॅच सुरू होतोय आणि पहिल्याच या ठिकाणी उत्तरार्धामध्ये आपण पाहतो पहिल्या बॉलवर षटकार आलेला आहे. पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार सुरू होईल, परंतु वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं अतिशय महत्वाचा सामना मॅच सुरू होतोय. ऐकूया दीपकजी पाटील यांना. हॅलो थँक्यू सो मच रिवॉलजी म्हात्रे, थँक्यू सो मच रोशनजी पाटील, सागरजी पाटील. तर जाऊया उत्तरार्धाकडे ज्या ठिकाणी यंगस्टर भंगारपाडा टीमला जिंकण्यासाठी गरज आहे ती 67 धावांची, 67 रन्स टू विन. आणि पहिलाच बॉलवर साहिल गोसावीचा धमाका पाहायला मिळालाय. षटकारानं मात्र अकाउंट ओपन केले, धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय. पुढचा बॉल टॅप केला, इकडे मात्र समोर अगदी कव्हर्सला स्टॉप करण्यात आलाय. सर्कल भेदायचं आहे. सुनीलजी जितेकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, सुस्वागतम. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. हो, ड्राईव्ह केलाय, मिडॉनला थांबवलाय गोविंदानं त्या ठिकाणी चेंडूला. भाई इथून चेंडू निसटला असताना तर कदाचित लॉंग ऑन सीमारेषा गाठली असती, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला गोविंदाने. या चेंडू मात्र स्टॉप करण्यात आलाय. 2 धावा मिळतील साहिलला. टीमची टोटल 8 या आकड्यावर. 8 ऑन अ बोर्ड. 66 चेस करायचे आहेत 5 ओव्हर्समध्ये. टाइम अलर्ट सुद्धा चालू राहणार आहे प्रत्येक मॅच, प्रत्येक इनिंगसाठी. चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका, साहिलचा आणखी एक धमाका षटकार. चौदा धावा धावफलकावर. 14 कट केलाय, टॅप करतोय बॉल. दुसऱ्यांदा खरं तर थोडा टॅप केलाय. बराच वेळेला खरं तर कट करण्याचा प्रयत्न असतो, थोडासा गॅप शोधण्याचा प्रयत्न असतो, परंतु टॅप केल्यानंतर तुम्हाला जास्त धावा नाही मिळणार. कारण टॅपिंग क्रिकेट जर आपण बघितलं तर थोडंसं अंडरआर्ममध्ये कदाचित थोडासा सराव असू शकतो साहिलचा अंडरआर्म खेळण्यामध्ये. त्यामुळे हे पहिल्या षटकामध्ये 2 फटके त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले. राजेश जोशी आणखीन एक हार्ड हिटर बॅटर यंगस्टर बंकरपाडा टीमकडून सलामीला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा कुठल्यात आतापर्यंत 15. ओ द स्टंप्सना स्विच इट केलाय. अप्रतिम, अनाकलनीय फटका, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय. राजेश जोशीच्या बॅटमधून येतोय रिव्हर्स स्वीपचा देखणा षटकार. भाग पडले 2 सलामीवीरांनी. पहिल्याच ओव्हर नंतर मात्र थोडीशी हलचल पाहायला मिळाली ती स्क्वॉडमध्ये सिद्धिविनायक कोपर संघाच्या. इतर खऱ्या अर्थानं
डोक्याची घंटा वाजवले ओपनर्सनं. 21 धावा कुठून काढल्यात. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल सिद्धिविनायक कोपर टीम कडून प्रितेश पाटील. दुसरं षटक कमबॅक करावा लागेल या ओव्हरमध्ये प्रितेशला. चांगलं लेदर सुद्धा खेळतो हा खेळाडू. चेंज ऑफ पेस होता. पहिलाच चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकला होता. ड्राईव्ह केलाय, हातामधून पडलाय खाली. दैव देत आणि कर्म नेत. इथे मात्र विकेट मिळता राहिली. सगळ्यांचे हात डोक्यावर गेलेत सिद्धिविनायक कोपर संघाच्या खेळाडूंचे. कारण अगोदरच सुरुवातीपासूनच मात्र आक्रमक झालाय आणि त्यामध्ये कुठेतरी त्या स्लोवर वन वर फसवलं होतं प्रितेश पाटीलला पहिल्या चेंडूवर. परंतु वाडीश लॉंग ऑफला मात्र एक सोप्पा झेल सर्वेशनं त्या ठिकाणी सोडलाय. ही मोठी चूक ठरू शकते का. ओ समोर डाऊन द ग्राउंड स्ट्रेट डाईव्ह. कॉन्फिडन्स पहा. फटका खेळला आणि तसंच कळून चुकलं होतं साहिलला की हा षटकार जाणार आहे. आणि आणखीन एक दमदार फटका. स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. जिव्हारी लागेल प्रत्येक घाव. आता मात्र सिद्धिविनायक कोपर संघाला. जेवढ्या धावा साहिल गोसावी काढेल. फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह केला स्ट्रेट टू द लॉंग ऑन आणि आता मात्र कॅच घेण्यात यश प्राप्त झालंय. विकेट नंबर फर्स्ट. पहिला धक्का इकडे मात्र लागेल. परतावा लागेल अखेरीस मात्र. साहिल गोसावी मैदानाच्या बाहेर जात असताना थोडासा आनंद व्यक्त करतात सिद्धिविनायक कोपर संघाचे. परंतु हा धक्का मात्र आलाय तो तब्बल 29 या धावसंख्येवर पहिला. थँक्यू. चला आपण टॉस करूया. प्रकाशजी जितेकर साहेबांना विनंती असेल. प्रकाशजी जितेकर साहेब आपण यावं आणि दुसऱ्या सामन्यातला हा टॉस केला जाईल. पार्थ आणि रिचा 11 पाटणोली विपक्ष शिवशंभो खोपटे. दोन संघामध्ये टॉस होतोय. टॉस कॉल कोण करतोय. टेल कॉल खोपटे आणि टेल. येस टॉस जिंकलात फक्त निर्णय सांगायचा. सामना सुरू आहे. निर्णय सांगणे गरजेचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. प्लेयर पूर्ण आलेले नाहीत तर नक्की डिसिजन लवकर कळवा. यानंतर लगेच आपण सामना सुरू करणार. थांबणार कोणीही नाही तुमच्यासाठी. तर जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये दीपकजी पाटील सर यांच्याकडे. ब्रेक थ्रू दिला अखेरीस प्रितेश पाटीलनं. पहिला धक्का लागलाय. साहिल गोसावी व्हेरी डेंजरस बॅटर. घातक फलंदाजी करत होता तो मात्र बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 हर्षद दमडे. नेक्स्ट मॅच खोपटाने टॉस जिंकलाय. ओ इकडे सुद्धा फटका थोडासा मिसक्यूट झाला होता. समोर सिली मिड ऑफला पडलाय. थोडासा सरकला होता प्रितेश फॉलो थ्रू मध्ये. अन्यथा कदाचित तो पाठीमागे जाऊन सुद्धा झेल टिपता आला असता. परंतु इकडे मात्र चांगली बॉलिंग व्हेरिएशन्स पाहायला मिळतं. स्लोवर वन चेंडूचा अतिशय योग्य वापर सध्याच्या घडीला सिद्धिविनायक कोपर संघाचा गोलंदाज प्रितेश करत असताना. धावसंख्या झाली ती 30 धावा. परंतु रन रेट जो आहे तो परफेक्ट ठेवलाय आतापर्यंत. 13-40चा रन रेट आहे खरं तर. 13.40च्या सरासरीनं. आणि त्यामध्ये आतापर्यंत विचार केला तर 2 ओव्हर्स संपायचं बाकी आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. परंतु त्यापूर्वीच 30 धावा धावफलकावर सुद्धा लागल्यात. चांगली सुरुवात दिली साहिल गोसावीनं. त्याच्या बॅटमधून निघणारे 3 षटकार 23 धावांवर तो बाद झाला. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इकडे मात्र कबसला बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता आणि विकेट नेहमीच खरं तर एक इम्पॉर्टंट रोल निभावत असते. प्रत्येक वेळेला ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर थोडासा प्रेशर येतो प्रत्येक संघावर आणि ते प्रेशर आता मात्र जाणवतं स्पष्टपणे. थोडेसे निर्धाव चेंडू सुद्धा आले आणि त्या पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. पहिल्या 2 बॉलमध्ये सुद्धा 8 धावा आल्या होत्या. शॉर्ट बॉल आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र सरळ चेंडू जाऊन स्टंपवर आदळलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये इकडे दुसरा धक्का लागलाय. सेकंड विकेट डाऊन. एकाच ओव्हरमध्ये प्रितेश पाटीलनं मात्र दोनही सलामीवीरांना मैदानाच्या बाहेर काढलंय. यावेळेस मात्र राजेश जोशी तंबूकडे दाखल.
जातील 1 2 3 4 ज्याप्रमाणे लॉट्स आहेत. सेकंड राऊंडची मॅच वगैरे मध्ये घेतली जाणार नाहीये याची सुद्धा दक्षता घ्या. त्यामुळं जो काही तिसरा सामना जो असेल त्यांनी वेळेमध्ये आपल्याला यायचं आहे. जो मिहीर स्पोर्ट्स कुंडेबाळ आणि वाघिवली आपल्याला वेळेमध्ये पोहोचायचं आहे, कारण दुसऱ्या सामन्याचा टॉस अगोदरच झालेला आहे. शिवशंभू खोपटे संघानं तो टॉस जिंकलाय. त्यानंतर अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ असेल त्यांच्या विरोधामध्ये रीस कालापूर. आपण सुद्धा वेळेमध्ये यायचं आहे, कारण बऱ्याच वेळेला अगोदरच टीम्स काही मनामध्ये ठेवतात की आता पहिला सामना सुरू आहे, दुसरा लागेल, त्यानंतर सेकंड राऊंड असेल. असं काही नसेल, तर अगदी फ्रेश प्रमाणे पहिल्या राऊंडचे सलग सामने खेळवले जातील याची सर्व संघांनी नोंद घ्या. आणि इनिंगपूर्वी टॉस सुद्धा केला जाईल. बरोबर, इनिंग संपण्यापूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असले पाहिजेत. आणि जर असं झालं नाही तर एकच टीमचा कॅप्टन उपस्थित असेल तर टीमच्या कॅप्टनला आम्ही टॉस विन घोषित करू. आणि दोन्ही नसतील ना तर मग ओव्हर्समध्ये तुमच्या कपात केली जाईल. तीस धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू इकडे मात्र गलीमध्ये फील्ड केला जातोय. तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट केले. थोडंसं उशिराने धावले होते परंतु रन मात्र कंप्लीट झाले. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना दिसतील. 67 धावा चेस करायच्या त्या मॅचमध्ये. सुरुवात चांगली होती परंतु दोनही सलामीवीर बाद झालेत ना, ही कुठेतरी थोडीशी जमेची बाब आहे. थोडासा कॉन्फिडन्स वाढवणारी गोष्ट मात्र ठरली आहे सिद्धिविनायक कोपर संघासाठी. प्रितेशनं ते काम केलंय. दोनही घातक फलंदाज त्यांना मात्र बाद केलंय आणि कुठेतरी त्या होप्स वाढवल्यात, अशा पल्लवित केल्यात. 67 आता आपण डिफेंड करू शकतो याची जाणीव प्रितेश पाटीलनं खरं तर आपल्या साथी संघ सहकार्यांना करून दिलंय. दोन्ही नवीन बॅटर आहेत, हर्षद दमडे आणि अतिश दमडे. अतिश दमडेकडे फार मोठा अनुभव आहे. खरं तर बरेच वर्ष क्रिकेट खेळतो, चांगले स्ट्रोक्स घेऊ शकतो, लॉंग इनिंग्स खेळू शकतो आणि त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. आडवा पॅटर्न ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. घणाघाती प्रहार, बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी षटकार. चान्सेस आशा पल्लवित झाल्या असेल सिद्धिविनायक कोपर संघाच्या. शेवटचे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. नऊ बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. सामनावर आता मात्र पकड निर्माण केले सिद्धिविनायक कोपर टीमनं. 14 बॉल मध्ये 23 धावांची गरज होती. 13-23, 12-23, 11-23, 10-23, 9-23. कट केलाय, चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र कबसला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. बॉलची फील्ड होईपर्यंत 2 धावा मिळतील. सुंदर रनिंग मध्ये विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. याच धावांबद्दल मगाशी मी म्हणत होतो, सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करायला हवं परंतु ते केलं गेलं नाहीये. कुठेतरी 5 डॉट बॉल्स खेळला बंगरपाडा टीम आणि त्याचमुळे थोडंसं संकट आता मात्र ओढवून घेतलंय स्वतःहून. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी. 21 धावांची गरज आहे. 21 नीडेड नाव रिमेनिंग 8 असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच उद्घाटनीय सामना यंगस्टर बंगरपाड आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक कोपर. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू बराच बाहेर पडलाय. प्रितेश, लाईन पाहिली गेली, व्हाईट बॉल. या दरम्यान ग्रामपंचायत सदस्य शेखरजी पाटील यांचेही ते आगमन झाले. सचिन जितेकर, शेखर पाटील आपलं सहर्ष स्वागत आणि या स्पर्धेसाठी बायसिकल पुरस्कृत केली आहे. फुल टॉस आहे, कबसला ड्राईव्ह पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. यावेळेस थोडासा वेगानं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. हा थोडा सॉफ्ट हँडेड खेळला असता तर कदाचित पुन्हा एकदा दुहेरी धावा होऊ शकल्या असत्या. सिंगलच आले. सामना थोडासा खडतर वाटतोय परंतु पाहूया. क्रिकेट आहे,
शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 19 रिक्वायर्ड. चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केले होते इकडे मात्र धीम्या गतीनं सोडलेला प्रितेशचा बॉल इकडे मात्र निर्धाव निघून गेलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. हा सामना फिरवलाय प्रितेशनं मी तर म्हणेन आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर यंगस्टर बंगरपाडा टीमची धावसंख्या 48 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करा कोपर टीम. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. आपण याच दरम्यान शेखर वास्कर कुंडेबहाल एक यशस्वी आयोजक आणि वास्कर मसाल्याचे एक उद्योजक आदरणीय शेखर वास्कर यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर पाटील, सचिन पाटील आणि त्याचबरोबर राजेशजी पाटील आणि सचिन जितेकर यांचंही ते आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी बायसिकल पुरस्कृत केली आहे. खरं तर चंद्रशेखर जितेकर यांच्या माध्यमातून पाटील चंद्रशेखर पाटील यांच्या माध्यमातून खरं तर बायसिकल पुरस्कृत केली आहे. त्यांचंही ते आगमन झालंय. राजेशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य हे देखील उपस्थित आहेत. आणि आता शेवटचं षटक बाकी आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा त्यांच्या सन्मानाकडे वळणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 6 बॉल 19. पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये आहे. संधी जरूर आहे. जेलची शक्यता आणि पहिलाच बॉलवर आणखीन एक धक्का बसेल तो यंगस्टर बंगारपाडा टीम आता मात्र थोडस संकट घोंगावतोय या संघावर आणि या खेळाडू कक्षामध्ये मात्र थोडस शांततेचं वातावरण पाहायला मिळतंय. शेवटचे 5 बॉल 19 धावांची गरज. लोवा फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलं मिड विकेट कडे. सिंगल मिळेल. दुसरा धाब्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र आणखीन एक मोहरा यंगस्टर बंगरपाडा संघ गमावेल आणि शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता. 14 बॉल 23चा सामना 4 बॉल 18 वर आणला बंगारपाडाकरांनी. सुरुवातीला असंच वाटलं होतं खरं टेन्शन होतं सिद्धिविनायक कोपर संघावर. घाम फुटला होता कोपर संघाला. परंतु आता घामाघूम झालेत बंगारपाडाकर. क्रिकेटचा खेळच असा आहे कधी पलटेल ना याचा नेमच नाही. कट केलाय बॉल. चांगला फटका. स्क्वेअर कटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉल स्टॉप केलाय. पहिली रन घेतल्या वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा मात्र पूर्ण होत असताना शिवशंभू खोपटे संघानं नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकला. निर्णय आमच्यापर्यंत आलेला नाही. खोपटेकर आपला निर्णय कळवा प्लीज. शिवशंभू खोपटे बॉलिंग घेतले. प्रयत्न आता मात्र सफल. टॅलेंटस तळाचे फलंदाज. सुरुवातीला मात्र केलेल्या घोड चुका मी तर म्हणेन फलंदाजांनी आणि त्याचमुळे हा सामना अंगलट आला आता आणि गरकन फिरला हा सामना संपूर्णपणे सिद्धिविनायक कोपर संघाच्या बाजूनं. यंगस्टार थोडासा अनुभव कमी पडला मी तर म्हणेन. हा सामना जिंकण्याचा अनुभव जो होता ना तो यंगस्टार कडे नव्हता. हा फटका तर चांगला आहे. कवसला पाहूया. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे परंतु फार तर पराभवाचं अंतर मात्र कमी केलं जाईल. 4 धावा मिळतील. चौकार टीमची टोटल 55 या कड्यावर. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती 1 चेंडू आणि 12 धावांची. काहीतरी इकडे मॅजिक एखाद्या जादूवर मात्र अवलंबून राहावं लागेल. एखाद्या नो बॉलवर षटकार पडला तरच या अशी काही भाकीत मात्र जुळू शकतात. गणित जुळू शकतात परंतु या चान्सेस फार कमी आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हा सामना मात्र जिंकला. अखेरीस सिद्धिविनायक कोपर संघाचा अनुभव मात्र कामाचा आला. प्रितेशनं फार सुंदर बॉलिंग केली. चला कोपटे टीम मैदानाचा ताबा घ्या. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कोपटे संघ एका रांगेमध्ये मैदानामध्ये उतरेल. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका आपण.
आपल्याला एका रांगेमध्ये मैदानामध्ये जायचं आहे. शिवशंभ कोपटे टीम, तुमच्यासाठी अनाउन्समेंट आहे. आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या प्लीज. शेखरजी वासकर, आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. शेखर वासकर, चला चला एका रांगेमध्ये चला आपण. एक लिजंड प्लेअर. तर चंद्र हस्तांदोलन करण्यासाठी दोन्ही संघांनी एकमेकांसमोर या लाईन अप करून आणि या सामन्यातून